नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय उकडीचे मोदक। तर मी तांदूळ मिक्सरवरती काढून घेणार आहे आणि मग त्याचे मोदक बनवणार आहे। तर बघू शकताय तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तर चला बघूया आपण मोदक कसे करायचे ते। तर बघू शकताय मिक्सरवरती मी पीठ काढून घेतलेला आहे। तर चला आपण आता मोदक बनवूया। तर हे अख्खा एक नारळ आहे, खसखस आणि गूळ। तर मी खोबरं घातलेलं आहे कढईमध्ये। आता आपण गूळ घालूया। छान असायला एकजीव करायचे। तर आपण ह्याच्यामध्ये आता खसखस घालूया आणि ह्याला छान असं एकजीव करून घेऊ। तर बघू शकताय करताना तुम्ही पण असंच करून घ्या। तांदळाचं पीठ घरात तयार नसेल तर मिक्सरवरती काढले तरी होतात मोदक। तर बघू शकताय आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि त्याला आता पाणी सुटलेलं आहे। तर आपल्याला ह्यातलं पूर्ण पाणी सुकवून घ्यायचंय, म्हणजे मग आपलं सारण छान होईल। हे बघा, हे असं झालेलं आहे। तर बघू शकताय आपलं सारण तयार झालेलं आहे। आपण आता थंड करायला ठेवूया। तर मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। आपल्याला उकड काढून घ्यायचे, पाणी छान उकळवायचे। तर बघू शकताय आपल्या पाण्याला उकळी फुटते। आता याच्यामध्ये आपण पीठ घालून घेऊया। तर बघू शकताय अशी आपली उकड झालेली आहे। तुम्ही पण करताना मिक्सरवरतीच काढून घ्या। एक 2 मिनिट वाफ देऊया आपण बारीक गॅस करून। तर बघू शकताय आपली उकड तयार झालेली आहे। आता आपण थंड करून घेऊ आणि मग मोदक करूया। तर बघू शकताय थंड झालेलं पीठ आहे आणि मी असं करून मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही पण असंच मळून घ्या छान। बस कर घे ना। तर बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत।